आणि महत्त्वाची बातमी, वांद्र्यामधल्या गरीब नगर भागामध्ये अतिक्रमणावरच्या कारवाईच्या वेळी मोठा तणाव निर्माण झाला होता। जमावाकडनं कारवाईला विरोध करत पोलिसांवर मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आली। पोलिसांकडून सुद्धा लाठीचार्ज करत जमावाची धरपकड करण्यात आली आहे। दगडफेकीमध्ये 10 पेक्षा जास्त पोलीस जखमी झालेत। दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांकडनं गुन्हे दाखल करण्यात येणार आहे। वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवताना जमावानं पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली। पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करत त्यांना चोपही दिला। अतिक्रमणावरील कारवाईला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। वांद्र्यातल्या गरीब नगर भागातील अतिक्रमणावर दुसऱ्या दिवशीही बुलडोझर चालवण्यात आला। जमावानं पुलाच्या शेजारीच दगड जमा करून ठेवलेली। पालिका अधिकारी आणि पोलीस पाडकामासाठी येतात जमावाकडून दगडफेक सुरू करण्यात आली। या विरोधात पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। महिलांकडून पोलिसांवर पाण्याच्या बादल्या फेकण्यात आल्या, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। यावेळी काही महिलांनी पोलिसांवर पाणीही फेकलं। पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच लोकांची एकच पळापळ झाली। अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही रेल्वे रुळालगतची 4 ते 5 मजल्यांची घरं पाडण्यात आली। हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिका आणि रेल्वेची आजही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। कालपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे वांद्रे पूर्वमधील 2 रेल्वे पूल आजही बंद ठेवण्यात आले। हायकोर्टाच्या आदेशानंतर कालपासून रेल्वेने 6 बुलडोझरच्या सहाय्यानं पाडकाम सुरू केलंय। कारवाईसाठी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत बांधकाम, गरीब नगर भागात 2 मजली, 3 मजली आणि 4 मजली अशी पत्र्याची अनधिकृत घरं, अतिक्रमण पाडण्यासाठी 9 वर्षांपासून मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। 29 एप्रिल 2026च्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यास मंजुरी। सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाचे आदेश कायम ठेवण्यात आले। रेल्वे आणि मुंबई पालिकेकडून आदेशाचं पालन करत कारवाई करण्यात आली। ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेले 9 वर्ष पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीब नगर येथील रहिवासी असा खटला हा हायकोर्टामध्ये सुरू होता। त्या निकालामध्ये हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी। ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली। हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडून करण्यात आला। हे कुठे गेले राजकीय नेते? उद्धव ठाकरे सेना, MIM, नवीन मुस्लिम लीग, राहुल गांधीजी काँग्रेस हे त्यांना परत उकसवण्याचा प्रयत्न करतायत। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार संपर्कात आहेत असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यानं केलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम लागलाय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची भूमिका शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे। भविष्यातही विलीनीकरणाची चर्चा होणार नसल्याचं प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केलंय। कुठल्याही प्रकारचा विलीनीकरणाचा विषय नाही, यापुढे विलीनीकरणाचा हा विषय संपलेला आहे। मी मागेही सांगितलेलं, आताही सांगतो, अशी कुठली चर्चा आता पुढे भविष्यात होणार नाही। बैठकीत विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला।
विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका सुळे आणि जयंत पाटलांनी मांडली. शरद पवारांच्या उपस्थितीत सुळे जयंत पाटलांनी नेत्यांसमोर आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी तटकरे पटेल शरद पवारांना सिल्वर ओकवर भेटले होते. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील 22 ते 23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती पवारांच्या राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांनी दिली. पवार साहेबांच्याकडे येणारे नेते बरेच आहेत. अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या बरोबर काम करतायत. आता एखादा नेता भेटायला आला, तो कुठल्या कारणासाठी आला म्हणून त्याला लगेच वेगळा अँगल लावण्याची गरज नाही. कुणीही आमदार, एकही आमदार पवार साहेबांना भेटलेला नाही. फक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब पूर्वनियोजित 20 दिवस अगोदर मागितलेल्या वेळेप्रमाणे मुंबईमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये रोहित पवार गैरहजर होते. बैठकीला सुद्धा अनुपस्थित असल्यामुळे रोहित पवारांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र नाराजीच्या बातम्या निराधार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये आंदेकर कोमकर टोळी युद्ध पुन्हा एकदा भडकलेलं आहे. बंडू आंदेकरनं जेलमध्ये बसून मुलाला संपवणाऱ्यावर सूड उगवलाय. पुण्यामधील बालाजीनगरमध्ये गोळीबार झालेला आहे. यामध्ये एकाची हत्या झाली आहे. पुण्यात आंदेकर कोमकर टोळीत गँगवॉरचा भडका उडालाय. वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर आणखी एका आरोपीच्या भावावर बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या शूटर्सकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये अक्षय उर्फ बाळा म्हस्केची गोळीबारात हत्या झाली आहे. अक्षय उर्फ बाळा म्हस्केला 3 गोळ्या लागल्याची माहिती आहे, तर गोळी कानाजवळ तर एक गोळी छातीत लागल्याची माहिती आहे. टोळी युद्धातून आतापर्यंत ही 4थी हत्या झाली आहे. बाळा म्हस्के हा आकाश म्हस्केचा भाऊ. आकाश म्हस्के वनराज आंदेकर हत्या प्रकरणातला आरोपी आहे. प्राथमिक स्तरावर आपण याची चौकशी करतो. ते कसे झालं आहे, किती साधारणतः 10 वाजताची घटना आहे आणि याच्यामध्ये काही जुने वादावरून झाला होता असा पर्यंतची आतापर्यंत प्राथमिक माहिती आहे. सध्या तो 2 राऊंडची माहिती आहे. जसं हे होतात मी आपल्याला सांगतो. 2025 मध्ये बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे वनराज आंदेकरची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग होता. हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर टोळीतील एकेकाला संपवायला सुरुवात करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी वनराजच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता कात्रज घोलेवाडीमध्ये कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरचे वडील बंडू आंदेकर, वनराज आंदेकरची पत्नी आणि उदयकांत आंदेकरची पत्नी लक्ष्मी आंदेकर हे 3घे जण तुरुंगात आहेत. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरनं तुरुंगातनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. पुण्यातल्या वाढणाऱ्या या घटनांमुळे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढून उभा राहिलाय. आता इथं नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपींना अटक होईल, या टोळ्या ज्या आहेत त्या एकमेकांचा बदला घेतील, पण ह्या बदला घेण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे. गँगवॉर, टोळी युद्ध हे जे आहे ते थांबणं गरजेचं आहे. कोयता गँग अजून थांबलेल्या नाहीयेत. वेळच्या कारागृहामध्ये असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून कराडवर कारागृहामध्ये प्राथमिक उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे. बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. गेल्या 3 दिवसांपासून जेलमध्ये त्याच्यावर सलाईन लावून प्राथमिक उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराड हा मस्साजोगचे माजी दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. प्राथमिक माहितीनुसार वाल्मिक कराडला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. सिस्टायसिस मूत्राशयाचा आजार आहे. यात मूत्रमार्गात बॅक्टेरियामुळे संसर्ग होतो. वाल्मिक कराडला अशाच आजाराची लागण झाल्याची माहिती आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील पथकानं वाल्मिक कराडची तपासणी केली. यापूर्वीही वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद आहे. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांनी विरोध केलाय. ऑनलाईन विक्रीमुळे छोट्या केमिस्ट व्यवसायावर त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप केला जातोय. औषध विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारलाय. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेनं ऑनलाईन औषध विक्री विरोधात बंद पुकारलाय. संपामुळे अनेक शहरांमध्ये औषधांची दुकानं दिवसभर बंद राहणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद मिळतोय. संपाची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊया. अधिकच्या सवलतीच्या दरात ऑनलाईन औषध विक्री होत असल्याचा आरोप आहे.
किरकोळ विक्रेत्यांकडे 10 ते 20% सवलत, पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म 30 ते 50% सवलत देतात। यामुळे पारंपरिक दुकानदारांचा व्यवसाय बुडत असल्याचा दावा आहे। ग्रामीण भागात औषधं, सौंदर्य प्रसाधन कायद्यांतर्गत स्पष्ट कायदेशीर नियम नसताना ऑनलाईन विक्री होत असल्याचा आरोप आहे। औषध विक्रेते संघटनांनी ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली। शासनानं औषध विक्रेते संघटनांशी चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली आहे। संपादरम्यान नागरिकांना औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एफडीएनं आवश्यक उपाययोजना करत सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत, जेणेकरून गंभीर रुग्णांना औषधांचा तुटवडा भासू नये। काय इमर्जन्सी आली, कोणाला पेशंटला औषध वेळेवर नाही भेटलं तर त्याचा जबाबदार कोण? आणि माझे नातेवाईक ह्या हॉस्पिटलला तर इमर्जन्सी इंजेक्शन पाहिजे, आता कुठे भेटत नाही तर काय करायचं? आम्ही कुठून आणायचं? हे बंद नाही व्हायला पाहिजे। विदर्भामध्ये उन्हाचा कडाका भयंकर वाढला असून पारा 47 अंशांच्या पार गेलाय। वर्ध्यामध्ये सर्वाधिक 47.1 अंश तापमानाची नोंद झाली असून अमरावतीमध्ये 46.4 आणि चंद्रपूरमध्ये 46.2 अंशांवर पारा पोहोचलाय। मे महिन्याच्या शेवटी जाणारी ही उष्णतेची लाट यंदा 20 तारखेलाच आल्यामुळे विदर्भवासीय देखील प्रचंड उकाड्यानं होरपळून निघतायत। महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण होतोय। पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका असं आवाहन फडणवीसांनी केलं आहे। केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा स्ट्रॅटेजिक साठा आमच्याकडे आहे, पण विनाकारण जेव्हा पॅनिक तयार होतो, आपली सप्लाय चेन ही ओव्हर द इयर्स ही इव्हॉल्व्ह झालेली सप्लाय चेन असते। त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या एरियात, एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्ष महिन्याला किती पेट्रोल लागतं, दिवसाला किती पेट्रोल लागतं याच्या आधारावर सप्लाय चेन तयार झाली असते। आणि मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणं सुरू करतात, त्यावेळी ती सप्लाय चेन डिस्टर्ब होते। कुठेही पोलिसांच्या पेट्रोल डिझेलवर कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे। एक घटना जरूर नागपूरमध्ये समोर आली आहे की ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असताना देखील एका पोलिसांनी अतिशय इररिस्पॉन्सिबल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे। जालन्यामधील भोकरदनच्या हसनाबादमध्ये कॅन घेऊन नागरिक पंपावर गर्दी करतायत। परभणीच्या वसमत रोडवरील पेट्रोल पंपावर सुद्धा वाहनांच्या रांगा लागल्यात। नंदुरबारमध्ये अनेक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले। तिथे करमाळा शहरामधील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन लोकांनी गर्दी केली आहे। भोकरदन तालुक्यामधल्या हसनाबादमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन पेट्रोल पंप गाठलाय। सध्या खरीप हंगामाच्या मशागतीचा काळ असून इंधन मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले। परभणीच्या वसमत रोडवरील जिओ पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अमोल पेट्रोल पंपावर नागरिक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी कॅन घेऊन दाखल झाले। हिंगोलीमध्ये सलग 5व्या दिवशी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागल्यात। पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लागले। जळगाव शहरामध्ये पेट्रोल पंपावर सलग दुसऱ्या दिवशी डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। डिझेल भरण्यासाठी मोठमोठ्या कॅन घेऊन शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं। धरणगाव तालुक्यातील एक लग्न गावातील पेट्रोल पंपावर पहाटेपासून नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। डिझेल घेण्यासाठी एकीकडे कॅन घेऊन नागरिक रांगेत आहेत, तर दुसरीकडे 4 चाकी वाहनं, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। जळगावच्या नशिराबाद इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। नंदुरबारमध्ये पेट्रोल टंचाई कायम आहे। अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्याचे बोर्ड लावण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक बैलगाडीमधून पालिकेत दाखल झाले। महापालिकेच्या गेटवर पोलिसांनी बैलगाडी अडवल्यामुळे नगरसेवक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला।
पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. रायबरेलीमध्ये राहुल गांधींनी मोदी शहांबद्दल वादग्रस्त विधान केलं, तर राहुल गांधी रिजेक्टेड माल आहेत याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. करता आपके सामने आएंगे, नरेंद्र मोदी की बात करेंगे, अमित शाह की बात करेंगे, उनसे आप सामने उनको कहो कि आपका प्रधानमंत्री गद्दार है, आपका होम मिनिस्टर गद्दार है, आपका संगठन गद्दार है, आपने हिंदुस्तान को बेचने का काम किया है. मला असं वाटतं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये, पण मी पुन्हा सांगतो हा रिजेक्टेड माल. शरद पवार यांच्याकडनं पंतप्रधान मोदींचं कौतुक करण्यात आलेलं आहे. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम मोदी करतायत, जपण्याचं काम करतायत असं शरद पवार म्हणाले. यावर शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर देशाच्या हितासाठी पवारांनी मोदींची पाठराखण केली असेल असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीचा दौरा केला. यावेळी मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना चॉकलेट गिफ्ट केलंय. मेलोनी यांच्याकडनं गिफ्ट स्वीकारतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. दरम्यान यावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. पंतप्रधान मोदी सध्या इटली दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट भेट म्हणून दिलं. यासाठी मेलोनींनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानलेत. दरम्यान मेलोनींनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. पंतप्रधान मोदींचा इटलीचा पहिला अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. पंतप्रधान मोदी इटलीत पोहोचताच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. मेलोनी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर मोदींसोबतचा एक सेल्फीही पोस्ट केलाय. वेलकम टू रोम माय फ्रेंड असं कॅप्शन लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. 2023 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील ही 8वी भेट असेल. पंतप्रधान मोदींनी आपल्या इटली दौऱ्यावर ट्विट केलंय. यात ते सांगतात, रोममध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मेलोनींसोबत डिनर झालं. यानंतर ऐतिहासिक कोलोसियमला भेट देण्याची संधी मिळाली. आम्ही विविध विषयांवर एकमेकांचे विचार जाणून घेतले. आम्ही भारत इटली मैत्रीला कशी चालना देता येईल यावरील संभाषण सुद्धा पुढे सुरू ठेवू. दरम्यान मोदींच्या इटली दौऱ्यात व्यापार, संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. युरोपीय संघात इटली सध्या भारताचा 4था सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलाय. वर्ष 2025 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 1,03 कोटी रुपयांवर पोहोचलाय. आता दोन्ही देशांनी 2029 पर्यंत हा व्यापार 20 अब्ज युरोपर्यंत वाढवण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलंय. नरेंद्र मोदी ने जो करना था पिछले 3 महीने में, जो आपकी प्रोटेक्शन करनी थी वो उन्होंने नहीं की. उल्टा वो जाकर मेलोनी जी के साथ टॉफी खा रहे हैं और वीडियो बना रहे हैं.